नमस्कार मित्रांनो, माझं नाव चेतन आणि आपण पाहतात चेटीओ चॅनल. आणि मी आज चाललो आहे रॉबिनहूड आर्मीमध्ये. आज माझा फर्स्ट डे आहे. माहीत नाही कसं असेल काय नाही. आणि मी डायरेक्टली आता हिंदूराव गोरे सर यांना भेटण्यासाठी चाललो आहे आणि बघूया त्यांच्यासोबतलं पहिलं इंटरॅक्शन दोघांमधलं कसं असतं काय नाही. आणि पूर्णपणे मी जे पण व्हिडिओ आहे मी तुम्हाला पोस्ट करेन. आणि जर तुमच्या हातून जेवढं पण मदत होईल तुम्ही करू शकता. आणि कसं मदत करायचं काय नाही ते पूर्णपणे डिटेल्समध्ये तुम्हाला सांगतील. आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि मदत पण जरूर करा. आणि पूर्ण मी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. चला. असं नाही की हे सगळं इथंच वाढतं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशन्सला जातं. पण साधारणपणे ज्यांना जे द्यायचं आहे ते देतात, पण क्वांटिटी डिफर करते. म्हणजे कुणाला वाटतं मला 5 लोकांचं द्यायचं आहे, कुणाला वाटतं 500 लोकांचं द्यायचं. पण ती वस्तू इथं येणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आता हे जे पॅकेट दिसतंय दिस इज फ्रॉम यशोधरा हॉस्पिटल. यशोधरा हॉस्पिटलमधून डेली 21 लोकांचं आपल्याला त्यांच्या कॅन्टीनला ते बनवतात, ते आपल्याला देतात, आपण पोच करण्याचं काम. त्यानंतर हे जे पॅकेट आहे ते 3 चपाती भाजीचं पॅकेट आहे. हे काय होतं, इथं ताट आहे पण तिकडं ताट नाही, पण त्यांना ते उघडून खाता यावं अशी ती व्यवस्था साधारण केलेली आहे. त्यानंतर हा मसाला राईस आहे तो इथं असा आहे, बाकीच्या ठिकाणी पॅकेट्समध्ये देतात. नंतर तुम्ही जिलेबी दिली स्वीटमध्ये, तुम्ही काजू कतली आहे, त्यांना वाटलं मग मला फरसाण द्यायचं, तुम्ही वडे ऑर्डर केली. तुम्ही आता जसं जोशी वडे भाग्यश्रीला जसं सांगितलं तसं लोक कुणालाही ऑर्डर देतात. आम्ही ते घेतो आणि पोच करण्याचं काम करतो. आता मध्ये रिसेंटली एक US मध्ये सावंत म्हणून होते, त्यांच्या आईला कामत हॉटेलचा डोसा आवडतो. त्यांनी मला सांगितलं तुम्ही हे करू शकता, तुम्हाला फक्त एक रिसिप्ट शेअर करा मी करतो. मग कामतला त्यांनी तिथूनच ऑर्डर केली आणि मला सांगितलं कामतमधून ते कलेक्ट करा आणि पोच करा. मग आम्ही काय केलं ते आणलं आणि दिलं. आता ह्या दुसरा अर्थ काय होतो की खाणाऱ्याला व्हरायटी मिळते. जर माझं किचन असलं असतं, मी जर बनवत असलो असतं तर मे बी तीच क्वालिटी, तोच मटेरियल, सगळं तीच टेस्ट राहील. इथं काय होतं की न कळत लंगर सारखं चालतं. ज्याला जे द्यायचं आहे ते द्या, आम्ही पोचवायचं काम करतो. असं एक साधारण व्यवस्था इथं आपण केली. हे जे पॅकेट दिसतंय ते नट्स सोलापूरचं जे आहे भावेश शहा म्हणून, ते डेली 75 पॅकेट्स आपल्याला येतात रोज. मग आपण काय करतो, हे सगळं असं कलेक्ट करतो आणि डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम आपली टीम करते. साधारण हे जातं कुणाला, कुष्ठरोगी लोक, बेघर, अपंग, निराधार, रस्त्यावरचे गरजू आणि सिव्हिल हॉस्पिटलचे पेशंट्स रिलेटेड अशा 26 एरियाजमध्ये आपण हे जेवण डेली पोहोचतो. मग त्यामध्ये प्रामुख्याने हे जे आता जिथं तुम्ही आलाय ते बेघर निवारा केंद्र आहे. इथं काय होतं की म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा तुम्ही मुलं सांभाळत नाही, मेंटली काहीतरी इश्यू आहे, ते डोंट हॅव अ शेल्टर, अशा लोकांना गव्हर्नमेंटने एक शेल्टर प्रोव्हाइड केलं. मग आपण काय करतो, त्यांना हे जेवण पोच करण्याचं काम करतो. मग हे झाल्यानंतर लिबरसी कॉलनी आहे, तक्षशिल नगर, असं करत करत एक टीम अशोक चौक पर्यंत जाते. मग त्या भागातलं जेवण आम्ही हे झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या A ब्लॉकला जातो. A ब्लॉक मध्ये 3 लाईन्स बनवतो, एक विदाउट पास, एक विथ पास आणि एक विथ म्हणजे ओनली लेअर. त्यांना जेवण जातं. तसंच पॅरलली बाळीवेस, मल्लिकार्जुन मंदिर, होमकर नगर, भुजगेगल्ली, मधलाबाद आणि टिळक चौक त्या भागात एक टीम जाते, ती घरोघरी देते. विजापूर रोडला 2 नंबर झोपडपट्टी, न्यू RT ऑफिस आणि नंदी वस्ती म्हणून सैफूरच्या तिथंही असं सेम जेवण जातं. आता होतं काय की सगळं जेवण पोच करायला साधारण 7:30. आम्ही काय करतो, स्ट्रिक्टली 7:30ला इथं सुरुवात करून आम्ही लेट करतो. हे सगळं सेटअप आधीच करून ठेवायचं की जेणेकरून आता आपण सुरुवातीला जे काही केलेलं आहे त्याचे एक अंदाज असतात. हे झाल्यानंतर हे जे 2 ताट आहेत ते फिमेलमध्ये घेऊन 2 ताट आहेत ते मेलमध्ये त्या पाठीमध्ये ताटं लागलेली त्यामध्ये आपण सेवा वगैरे काम करतो. हे झाल्यानंतर एक छोटासा ग्रुप हा ड्राईव्ह एंड होतो. पण नंतर वेगवेगळ्या लोकेशन्सला हे सगळं जातं. याचा डेली कन्सॉलिडेटेड रिपोर्ट तयार होतो. अन्न कुठून आलं, कुठं वाटलं, कोणकोणतं अन्नाचे पदार्थ. आणि फेसबुकला आपला एक ग्रुप आहे रॉबिनहूड आर्मी सोलापूर, त्याच्यावर याची सगळी डिटेल्स आहेत आणि त्याची एक लिंक डोनरला जाते. म्हणजे डोनरला घर बसल्या कळतं की मी पाठवलेलं जेवण कुठं पोहोचलं. अशी ती एक साधारण व्यवस्था आपण निर्माण केली.
आणि गेल्या 8 वर्षामध्ये एकही दिवस गॅप नाही, दररोज हे काम सुरू आहे. फक्त एकच आहे की आलेलं अन्न पोहोचवणे हे प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आमची आहे. दुसरं मग वेगवेगळ्या प्रोफेशन मधली लोक आहेत, कुणी जॉब करतात, कुणी बिझनेस करतात, कुणी स्टुडंट आहे. आपला वेळ काढतात, येतात, सेवा करतात, निघून जातात. असा एक 200 जणांचा आमचा सोलापूरमध्ये हा ग्रुप आहे आणि गेल्या 8 वर्षामध्ये हा वाढतच जातो. तसाच आम्ही आज 19 कंट्रीजमध्ये 455+ सिटीजमध्ये 1,70,000 व्हॉलेंटियर्स डेडिकेटेडली काम करतात. आता आपण सुरुवातीला अन्नसंस्कार पूजा करून घेऊ, पुढे जाऊ. अमोल इकडे वाट